जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी-यू एक्झाम अपडेट यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व जणांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर बी-कॉम सेमिस्टर फर्स्ट 2024 क्रेडिट पॅटर्न मधील AEC 101 मास्टरिंग इंग्लिश फॉर प्रोफेशनल पर्पज फर्स्ट या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आपण बघणार आहोत. बाकीच्या विषयाचे क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चनसाठी आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या काही लिंक बघू शकतो. त्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून बाकीच्या विषयांची तयारी करू शकता. बाकीच्या देखील विषयांच्या व्हिडिओ आपल्या तुम्हाला YouTube चॅनलला बघायला भेटणार आहे. चला तर मग सुरुवात करूया, की AEC 101 मास्टरिंग इंग्लिश फॉर प्रोफेशनल पर्पज या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट कशा पद्धतीने असू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून परीक्षा पॅटर्न मध्ये बदल करण्यात आलेला आहे. यामध्ये अगोदर 30-70 किंवा 15-35 असे सॉरी 30-70 आणि 15-35 असा पॅटर्न होता. आता 20-30 आणि 60-40 असा पॅटर्न करण्यात आलेला आहे. तर AEC याचा जो काही पेपर असणार आहे, तो 2 क्रेडिटसाठी असणार आहे. त्यासाठी एकूण 50 मार्क असतील. त्यामध्ये इंटरनल मार्क 20 असतील. तर विद्यापीठाची परीक्षा 30 मार्कांची होणार आहे. ओके. इंटरनल मार्क तुम्हाला 20 पैकी असतात. त्यामध्ये तुम्हाला 8 मार्क पाडणं अपेक्षित असतं. तर एक्स्टर्नल म्हणजे आता पुणे विद्यापीठाची जी काही परीक्षा होणार आहे, तर त्या परीक्षेत तुम्हाला 30 पैकी प्रश्न विचारले जाणार आहे. त्यासाठी पासिंगला तुम्हाला 12 मार्क्स लागतील आणि विद्यापीठाचा जो काही पेपर असणार आहे, तो तुम्हाला 2 तासासाठी असणार आहे. तर तुम्हाला कोणकोणत्या पद्धतीचे क्वेश्चन्स असू शकतील आणि किती मार्काला असतील, तर टोटल एकूण परीक्षेत 4 प्रश्न तुम्हाला दिले जाणार आहे. त्यातील पहिला प्रश्न आहे, राइट आन्सर एनी 5. म्हणजे इथे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर 20 वर्डमध्ये लिहायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला एकूण 7 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी कोणतेही 5 लिहायचे. त्यासाठी तुम्हाला 5 मार्क आहे. म्हणजे एका मार्काला 1 प्रश्न तुम्हाला विचारला जाणारा आहे. दुसरा आहे, राइट शॉर्ट नोट्स एनी 2. इथे तुम्हाला 3 शॉर्ट नोट्स दिल्या जातील. त्यापैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्सची उत्तरं लिहायची. त्यासाठी तुम्हाला 100 वर्ड्स म्हणजे तुम्हाला 1 ते 2 पेजेस पर्यंत त्याचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. यासाठी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क अशी मिळून 2 प्रश्नाची उत्तरं लिहिली, तर त्या ठिकाणी तुम्हाला 8 मार्क तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, आन्सर राइट आन्सर एनीवन. थोडक्यात इथे ब्रॉड क्वेश्चन टाइप तुम्हाला आन्सर असणार आहे. त्यासाठी तुम्हाला एकूण 2 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं. त्यासाठी तुमची मिनिमम आन्सरची जी काही वर्डिंग आहे ते 150 पाहिजे. म्हणजे ॲटलीस्ट 3 पानांपर्यंत तुमचं उत्तर असणं अपेक्षित आहे. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर वेल अँड गुड. त्यासाठी तुम्हाला 7 मार्क असणार आहे. तर क्वेश्चन नंबर 4 जो काही असणार आहे, राइट आन्सर एनीवन इन 200 वर्ड्स. म्हणजे याचं किमान 4 पानांपर्यंत तुमचं आन्सर असणं अपेक्षित आहे. 2 पैकी कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर लिहावं लागेल. त्यासाठी तुम्हाला 10 मार्क देण्यात आलेले आहे. म्हणजे बघा, अ, आ 8 अन् 5 13 मार्क, 13 अन् 7 20, 20 अन् 10 30 अशी 30 मार्काची विद्यापीठाची परीक्षा तुमची AEC इंग्लिश या विषयांची होणार आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीने तुम्हाला बाकीच्या विषयांचे क्वेश्चन पेपरचे फॉर्मॅट आणि इम्पोर्टंट क्वेश्चन्स आपण देणार आहोत. त्यामुळे काळजीपूर्वक पद्धतीने आपल्या बाकीचे व्हिडिओ बघा. अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.